जय श्रीराम मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी ना हे व्यायाम प्रकार आणले. तर अगदी तुम्ही ज्यांना पोटाची चरबी कमी करायची किंवा साईडची चरबी कमी करायची त्यांच्यासाठी हे व्यायाम प्रकार अगदी साधे सोपे तुम्ही सगळ्याजणी हे व्यायाम करू शकतात. अगदी 50 वयापर्यंतच्या ज्या बायका त्या पण करू शकतात आणि ज्यांची तब्येत पण कमी त्या पण करू शकतात. कारण आपण जर हे व्यायाम केले तर आपण दिवसभरासाठी अगदी उत्साही आणि ताजेतवाने राहतो. आणि आपले साधे साधे मानेचा हात दुखणं झालं किंवा मानेचे दुखणे ते पण याच्या याने कमी होऊ शकतात. तर गुडघ्याच्या दुखण्यासाठी सुद्धा हे व्यायाम प्रकार खूप चांगले आहे. अगदी अर्धा तास 20 मिनिटाचे हे व्यायाम हे तुम्ही हे जर केले ना रेग्युलर, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच दिसेल. आणि ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी तर हे व्यायाम खूप चांगले. तर माझे योगासनाचे पण झालेले काही व्यायाम तर ते पण मी तुम्हाला सांगेन की योगासनामध्ये पण कुठले कुठले आसन असतात ज्याने आपलं वजन कमी होते, ते पण मी पुढे दाखवेल तुम्हाला. तुम्ही सांगा की तुम्हाला कशाप्रकारे व्यायाम पाहिजे किंवा मग तुम्हाला कशाप्रकारे योगासनं हवेत की एरोबिक्सचे व्यायाम हवेत ते तुम्ही सांगा. आणि याच्याबरोबर थोडंसं अगदी ज्यांची तब्येत आहे त्यांनी अगदी थोडंसं डाएट जरी फॉलो केला आणि हे व्यायाम केले तरी त्यांना रिझल्ट दिसून येईल. दिवसभरात अगदी फ्रेश वाटतं हे व्यायामाने. आणि थोडंसं ध्यान जरी केलं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. हा व्यायाम पहिले ध्यान करायचं आणि नंतर हे व्यायाम करायचं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येईल. आणि बघा हे तुम्ही अगदी अर्धा तासात होण्याजोगे व्यायाम हे जास्त पण वेळ लागत नाही. कारण चालण्यामुळे कसं होतं की आपण खूप जास्त चालण्यामुळे पण कोणाचं गुडघेदुखीचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे बायका जास्त चालू पण शकत नाही. अशांसाठी हे व्यायाम प्रकार खूप चांगले आहे. बघा मी इथे हात ज्यांच्या शोल्डरचा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी सुद्धा व्यायाम दाखवलेले आहेत. आणि फास्ट व्यायाम जेव्हा आपण करतो ना अशा प्रकारचे तेव्हा आपल्या शरीरातले जे हार्मोन्स असतात ते पण बॅलन्स राहतात. आणि आपल्याला जो महिन्याचा जो त्रास होतो तो सुद्धा कमी होतो या व्यायामाने. कारण आपल्या शरीराची पूर्ण हालचाल होते. तर तुम्ही मला सांगा की कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये. जय श्रीराम मैत्रिणींनो. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवलं की आपण सगळ्याजणी कुठंतरी भेटू एकत्र आणि फिरायला जाऊ कुठं. तर त्यासाठी आम्ही कॅम्पला निघालो आहे. आम्ही सगळ्याजणी आता नाशिक रोडला एकत्र भेटणार आहोत आणि मग तिथून आम्ही कॅम्पला जाणार आहोत. तर मग मी इकडनंच बसनीच नाशिक रोडला चालली. तर बसनी आता मी इथं बिटको पॉईंटला उतरले. तर आता सगळ्याजणी इथे येतील. मग इथून आम्ही रिक्षाने जाऊया सगळ्याजणी. आता इथे सगळ्याजणी जमणार आहे. इथून आहे ना नाशिक रोडवरून आम्ही सगळ्याजणी मग कॅम्पला उतरलो. आणि तिथे कॅम्पमध्ये राहणारी आमची मैत्रिणी सविता ती तिथे आली. मग तीच रिक्षा पण घेऊन आली. तर मग रिक्षाने आम्ही सगळ्याजणी इथून मग भगूरची जी रेणुका माता आहे तिकडे गेलो आम्ही सगळ्याजणी म्हटले की पहिले आपण देवीला जाऊया नंतर आपण मग खंडोबा टेकडीला जाऊया. तर हे बघा आम्ही इथं रेणुका मातेच्या या मंदिरात आलो ही सगळ्याजणी. तिथं आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही सगळ्याजणी शाळेतल्याच मैत्रिणी आम्ही ह्या सगळ्या. तर आम्ही बघा इकडे आलो आता खंडोबा टेकडीच्या इकडे सगळ्याजणी आलो आहेत. आता सगळ्यांचं नाव सांगाय ही सविता. हाय हां स्मिता. हां. हाय विमल. चला आता आम्ही निघालो खंडोबाच्या टेकडीला वरती. हा जो एरिया आहे ना हा कॅम्पमध्ये येतो. याला खंडोबा टेकडी म्हणता. इथे खंडोबाचे देवस्थान आहे वरती. तिथे आम्ही जाण्याचं ठरवलं कारण छान एरिया आहे. आणि अजूनपर्यंत तर मी गेलेली नव्हती इथे. आणि इथे हा एरिया खूप छान वाटतं कारण आजूबाजूला गार्डन पण आहे आणि थोडे झाडे पण खूप आहे इथे. फॉरेस्टचा एरिया येतो ना हा, त्यामुळे इथे झाडे पण खूप आहेत. गार्डन पण बनवलेले ते. पावसाळ्यात जास्त छान वाटतं. सगळ्या मैत्रिणींना आम्ही निघालो आता वरती. खूप उंच पण नाही आहे, अगदी थोड्याशाच पायऱ्या आहेत म्हणून काही नाही वाटलं. हे बघा इथून आपल्याला मंदिरात एंट्री करायची. हे दिसतंय ना, हे तुम्हाला कॅम्पचा एरिया दिसतंय बघा. मूर्ती किती छान आहे खंडोबाची. इथे आहे ना डिसेंबरमध्ये खूप मोठी यात्रा भरते इथे या टेकडीवर. तेव्हा खूप गर्दी असते इथे.
वांग्याची भरीत आणि भाकरीचा नैवेद्य इथे दाखवला जातो. तेव्हा इकडे एक साईबाबांचं देवस्थान आहे. इथे कुणीतरी ना प्रसाद ठेवलेला होता, तर त्यांचं तेच चालू होतं. त्यांनी बनवून आणलेलं होतं वाटतं प्रसाद इथे, आणि जेवण चालू होते सगळ्यांचे. इथं बघा मंदिर जे आहे ना समोर दिसतं, हे साईबाबांचं मंदिर आहे. हे बघा साईबाबांची मूर्ती किती छान आहे, छान मूर्ती. इकडे हे दिसतंय ना तुम्हाला, हा कॅम्पचा एरिया दिसतो बघा. उंचावर आल्यावर छान वाटतं सगळं. हे बघा उंचावरून किती छान वाटतं, हवा पण गार वाटतं. सगळ्या मैत्रिणी भेटल्यानंतर आहे ना की असं होतं मैत्रिणीला की आपण किती बोलू आणि किती नाही, गप्पा आपल्या संपतीच नाही. जेव्हा आपण सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटतो असं वाटतं की आपल्या मैत्रिणीला आपण काय काय सांगू, त्याच्यामुळे आपल्या काही गप्पा संपती नाही. इकडे ना पुढे ना गार्डन पण आहे, त्याच्यामुळे चला म्हटलं थोडं फिरून येऊ, छान वाटतं इकडे. या गाईला आहे ना कुणीतरी ना प्लॅस्टिकची पिशवी सहित टाकलं होतं, त्याच्यामध्ये भाकरी होती. मग सुनंदा म्हणे की मी ती पिशवी काढून घेते, मुक्या प्राण ते खाऊन घेईल, कारण ना त्यांना समजत नसतं. मग त्यांनी ती पिशवी घेतली आणि त्याच्यातली भाकरी तिला दिली. पिशवी काढून तिने डस्टबिनमध्ये टाकली. असं टाकायला नको आहे खरं तर गायला, कारण मुक्या प्राण्याला काय समजत नसतं. ते पिशवीसहित खाऊन घेतलं, पिशवीसहित ते पोटात जातं त्याच्या, आणि मग किती त्रास होत असेल त्या मुक्या प्राण्याला. हे बघ इथं काहीतरी प्रतीक बनवलेलं आहे त्यांनी उंच, छान वाटतं इथं आल्यानंतर जास्त. मग आम्ही इथं बराच वेळ बसलो. आमचं चालू होतं इकडे की पुढचं काय प्लॅनिंग करायचं, पुढे कुठं भेटायचं किंवा कोणाच्या घरी जायचं. आम्ही ठरवलं होतं आता आपण लवकर लवकर भेटूया सगळ्याजणी, कारण मग भेटणं होत नाही. काही जणींचे जॉब पण असतात, त्याच्यामुळं मग त्यांना पण टायमिंग बघावं लागतो, त्यानुसार यावं लागतं सुट्टीच्याच दिवशी शक्यतो. ते आम्ही ठरवलं आहे आता आम्ही भेटत जाऊ म्हणून. हे बघा इकडनं किती छान वाटत होतं. पावसाळ्यात तर खूप सुंदर दिसतो हा एरिया. हे सगळं आर्मीचं दिसतंय तुम्हाला, दाट जंगल दिसतंय बघा मागे, सगळं आर्मीचा एरिया हा. मागच्या साईडला सगळा आर्मीचाच एरिया आहे, त्यामुळे इकडे तुम्हाला घर दिसत नाही आहे, फक्त इकडे दिसतंय लांब घर तुम्हाला. आर्मीचा एरिया असल्यामुळे इकडं काही जणांची शेती आहे. तर आता आम्ही निघालो होतो, कारण आम्ही जेवण पण केलेलं नव्हतं, सकाळी लवकर आलो होतं ना. तर आता आम्ही कॅम्पमध्ये जाऊ, तिथे जेवण करणार आहे. अजून एका मंदिरात जायचं होतं, नवग्रह मंदिर आहे. ही सविता म्हटली की आपण तिकडेच जाऊ म्हणून नवग्रह मंदिरात. तिथे ती इथली असल्यामुळे तिला माहीत आहे सविताला, ती आम्हाला घेऊन जाणार आहे. नवग्रह मंदिर पण ते पण दाखवणार आहे ती. मैत्रिणींच्या आमच्या चालू आहे गप्पा सगळ्यांच्या. खूप चौघी आम्ही 6 जणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतो लांब लांब, त्याच्यामुळे शक्यतो भेटणं होत नाही आमचं. आणि मग आत्ता तर आम्ही तरी लवकर भेटलो नाही, तर किती 2-2, 3-3 वर्ष आम्ही भेटत नव्हतं. आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही लवकरच भेटत जाऊ. तर बघा हे गीताचं सार लिहिलेलं आहे, गीतासार किती छान लिहिलेलं आहे बघा इथं. जो हुआ हो अच्छा, जो होता है वो अच्छा ही होता है. इथे पण लाईट हाऊससारखं त्यांनी काहीतरी बनवलेलं आहे. हे पण थोडं उंचावर आहे. म्हटलं इथनं पण जाऊ, जरा फोटो काढू आमचे सेल्फी वगैरे. लाईट हाऊससारखंच पूर्वीचं लाईट हाऊस असावं, कारण आर्मीचा एरिया होता ना, मग त्याच्यासाठी इथं बनवलेलं असावं कदाचित हे लाईट हाऊस. मग इथे पण आम्ही खूप सारे फोटो काढले, प्रत्येकीचा सेल्फी काढले. आणि बघा हा कॅम्पचा एरिया दिसतो, हे तुम्हाला किती सारे दाट झाडी दिसते ना. आर्मीचा एरिया असल्यामुळे इथे खूप सारे दाट झाडी. हे बघा छान वाटतोय हा एरिया, खूपच छान वाटतो. आम्ही इथे पण खूप सारे फोटो क्लिक केले सगळ्या मैत्रिणींनी. कॅम्प इकडे आहे ना ग? ती सांगत होती की इकडनं दिसतंय ना, हा कॅम्पचा एरिया दिसतोय. हा जो तुम्हाला मी दाखवते कॅम्पचा एरिया. बघा. आता आम्ही परतत होतो, खाली निघालो होतो,
आम्ही म्हटलो की तुम्ही गार्डनमध्ये फिरताय की काही इतका वेळ लावताय म्हणून. तर काय हळूहळू चाललो होतं सगळ्याजणी. इथे ना आम्हाला थोडे रील शूट करायची होती, त्याच्यासाठी आम्ही मग इथं थांबलो सगळ्या मैत्रिणीच्या आमच्या. इथे गार्डनच आहे आणि बसण्यासाठी पण इथं छान त्यांनी सोय केलेली, त्यामुळे छान वाटते बघा. इथं खंडोबा टेकडी उद्यान संकुल असं नाव दिलेलं आहे या एरियाला, टेकडी उद्यान संकुल. आम्ही इथं थोडे रील शूट केली आमची सगळ्यांची. आमचे फोटो सेशन काही संपत नव्हते. असं झालं होतं किती सगळ्या सगळ्यांचे फोटो किती काढून किती नाही, त्यामुळे खूप सारे आम्ही फोटो काढले. बघा इथं मुलांचे क्रिकेट चालू आहे आणि तिकडे तुम्हाला दिसतंय ना ते बघा, देवळाली म्हणून नाव आहे. देवळाली, आय लव्ह यू देवळाली असं नाव आहे इकडे. अगं तुम्हाला आता हे खेळायचंय का? देवळालीचा एरिया, सरकुंडी. सरकुंडी. देवळाली कॅम्प. आता काय तिच्या इथून जेवायचं नाही. आम्हाला इथून आता आम्ही ना नवग्रह मंदिर आहे ना तिकडे जाणार आहे. हा सगळा आर्मीचाच परिसर आहे इथे, हा जो दिसतोय तुम्हाला. त्यामुळे इतकी छान रोड दिसत आहे तुम्हाला आर्मीचा. इथे पुढे गेल्यानंतर हे आर्मीचे एक जण आम्हाला म्हटलं की इथे फोटो काढू नका. मग मी व्हिडिओ बंद केली. त्यांनी आम्हाला सांगितलं व्हिडिओने यावं रिक्षाने. आता आम्ही पुढे चाललो आहे. रिक्षाने गेल्यानंतर आहे ना इथं बघा नवग्रह मंदिर आहे. हे पण खूप छान मंदिर आहे. आम्ही तर काही कधी आलो नाही. जवळचा एरिया असतो पण आपण कधी येत नाही. जे आपल्या जवळ असतं ते आपल्याला कधी माहीतच नसतं. एक रिक्षामध्ये आम्ही तिघी बसलो आणि एका रिक्षात त्या तिघीजणी बसल्या होत्या. हे बघा नवग्रह शनी मंदिर देवळाली कॅम्प. नवग्रह शनी मंदिर हे बघा, हे नवग्रह आहे बघा. हे बघा हे नवग्रह आहे. हे नवग्रह आहे. किती छान वाटतंय. इथेच महादेवाची त्यांनी पिंड पण बसवलेली आहे. महादेवाची पिंड आहे. छान आहे मंदिर आहे. मैत्रिणी भेटल्या ना तर की असं वाटतं की जाऊच नाही अजून, पण गप्पाच मारत राहावं. पण मग घरी तर जाणं येणार राहतं सगळ्यांना. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की हा वेळ संपूच नाही, सगळ्या जणी मस्त एकत्र राहावं. पण शेवटी घरी तर जावंच लागणार आहे ना. बाहेरनं समजून येत नाही इथे इतके छान मंदिर आहे. आता आम्ही रिक्षात बसलो. आता आम्ही हॉटेलवर आलो आहे बघा इथे जेवणासाठी. भरपूर उशीर झाला होता आम्हाला आणि मग आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आता आम्ही जेवण केल्यानंतर घरी जाणार आहे. हे बघा आम्ही जेवणाचं बघा आहे आमच्या. जेवण झाल्यानंतर आहे ना मग आम्ही मैत्रिणीच्या घरी गेलो आणि तिथनं मग आम्ही सगळ्याजणी आमच्या घरी गेलो. तर मी तुम्हाला इथे ना आमचे काही फोटो शेअर केले, ते तुम्ही बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. बाय.